आपण नेहमी माहितीचा अधिकार कायदा म्हणजे RTI बद्दल ऐकतो. पारदर्शकतेचं एक मोठं साधन. पण विचार करा की या साधनासमोर काही बंद दरवाजे आहेत, काही कुलपं लावलेली आहेत. हे कुलूप म्हणजेच या कायद्यातील कलम 8. जणू काही माहितीची एक मोठी पेटी आहे, पण ती बंद आहे. तर आज आपण हीच बंद पेटी उघडणार आहोत आणि कलम 8 मधले नेमके अपवाद आहेत तरी काय, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मग आपला प्रवास कसा असेल? सुरुवात करूया नागरिकांच्या माहितीच्या अधिकारापासून. मग आपण त्या गोपनीयतेच्या भिंतीबद्दल बोलू. राज्याची आणि खाजगी गुप्तता कोणती आहेत तेही पाहू. आणि सगळ्यात शेवटी ती एक मास्टर की, ती एक गुरुकिल्ली कोणती आहे जी ही सगळी कुलूपं उघडू शकते, तेही समजून घेऊ. चला सगळ्यात आधी हे बघूया की माहितीच्या अधिकाराची ताकद नेमकी आहे तरी काय. हा कायदा म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या हातात दिलेली एक किल्ली आहे, जी सार्वजनिक माहितीचा एक मोठा खजिना उघडू शकते. आणि माहिती म्हणजे काय? फक्त सरकारी फाईल्स किंवा कागदपत्र नाहीत, अजिबात नाही. खरं तर याची व्याख्या खूपच व्यापक आहे. यामध्ये ईमेल, वेगवेगळी मतं, करार, अहवाल, एवढंच काय तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातला डेटासुद्धा येतो. म्हणजे विचार करा, सरकारी संस्थांकडे असलेली जवळजवळ प्रत्येक गोष्ट या कक्षेत येते. आणि हा अधिकार का महत्वाचा आहे? कारण यामुळेच सरकार आणि सरकारी संस्थांना त्यांच्या कामाबद्दल जबाबदार धरता येतं. पारदर्शकता वाढते आणि आपली लोकशाही अधिक मजबूत होते. पण मग इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो की काय, सगळीच माहिती सगळ्यांसाठी खुली आहे? खरंच का? आणि बरोबर याच प्रश्नापासून या कायद्यातला खरा संघर्ष सुरू होतो. म्हणजे एका बाजूला आहे पारदर्शकता आणि दुसऱ्या बाजूला आहे गरजेची असलेली गोपनीयता. आणि हेच संतुलन साधण्याचं काम करतं कलम 8. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की पारदर्शकतेच्या नियमाला कुठे आणि कोणते अपवाद आहेत. हे बघा, इथे दोन बाजू आहेत. एकीकडे आहे लोकशाहीचा आदर्श, जो सांगतो की सगळं काही पारदर्शक असायला हवं, जेणेकरून भ्रष्टाचार थांबेल आणि सरकार जबाबदार राहील. पण दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा, लोकांची खाजगी माहिती अशा काही गोष्टी आहेत ज्यांचं संरक्षण करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. तर कलम 8 ह्या दोन्ही गोष्टींमध्ये एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतं. आणि लक्षात घ्या, कलम 8(1)(a म्हणजे माहिती द्यायला सरसकट नकार देण्याचा परवाना नाही. उलट हे म्हणजे माहितीच्या त्या पेटीवर लावलेली 10 विशिष्ट, अगदी ठरवून लावलेली कुलूपं आहेत. आणि प्रत्येक कुलुपाचा उद्देश काहीतरी महत्त्वाचं जपण्याचा आहे. ठीक आहे, तर आता या कुलुपांचे प्रकार पाहू. पहिला गट आहे राज्याची गुप्तता, म्हणजे अशी माहिती जी देशाची सुरक्षा आणि व्यवस्थेच्या अखंडतेसाठी महत्त्वाची आहे. आता यात काय काय येतं? तर अशी कोणतीही माहिती जी देशाच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षेला किंवा परराष्ट्र संबंधांना धोका पोहोचवू शकते. किंवा समजा अशी माहिती जी दिल्याने न्यायालयाचा अपमान होईल किंवा संसदेच्या विशेषाधिकारांचं उल्लंघन होईल. थोडक्यात सांगायचं तर देशाचं मूळ कामकाज आणि सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी हे अपवाद आहेत. पण इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही फाईलवर फक्त गोपनीय किंवा कॉन्फिडेन्शियल असं लिहिल्यामुळे माहिती नाकारता येत नाही. नाही, ती माहिती कायद्यात दिलेल्या या अपवादांमध्ये अगदी तंतोतंत बसली पाहिजे, तरच ती देता येत नाही. बरं, राज्याच्या गुप्तांनंतर आता वळूया कॉर्पोरेट आणि वैयक्तिक गुप्तांकडे, म्हणजे खाजगी क्षेत्राचं संरक्षण करणाऱ्या अपवादांकडे. ह्या गटामध्ये काय येतं? तर समजा एखाद्या कंपनीचं ट्रेड सिक्रेट किंवा बौद्धिक संपदा असेल, किंवा अशी माहिती जी एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याशी निगडीत आहे, ज्याचा सार्वजनिक हिताशी काही संबंध नाही. एवढंच नाही, तर अशी माहिती ज्यामुळे कुणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, ती सुद्धा दिली जात नाही. आणि हो, परदेशी सरकारकडून विश्वासाने मिळालेली माहिती हे ह्याच प्रकारात मोडते. आणि वैयक्तिक माहितीबद्दल तर एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कायदा काय म्हणतो माहितीये का? की जी माहिती संसदेला किंवा विधानसभेला नाकारता येत नाही ना, ती माहिती देशाच्या कोणत्याही सामान्य नागरिकालाही नाकारता येणार नाही. किती महत्वाचं आहे हे? म्हणजे आपल्या माहितीचा अधिकार थेट संसदेच्या अधिकारांशी जोडला गेला आहे. आतापर्यंत आपण कुलुपांबद्दल बोललो, पण आता येऊया त्या गुरुकिल्लीकडे, त्या मास्टर कीकडे. कारण गंमत म्हणजे कलम 8 मध्येच अशी एक तरतूद आहे जी या सगळ्या अपवादांना ओलांडून पुढे जाऊ शकते. आणि ही आहे ती मास्टर की. कलम 8 उपकलम 2 हे काय सांगतं?
तर जरी एखादी माहिती अपवादांमध्ये येत असली तरी जर ती माहिती उघड करण्यात संरक्षित हितांच्या हानीपेक्षा जास्त मोठं सार्वजनिक हित असेल तर ती माहिती दिली जाऊ शकते. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट, सार्वजनिक हित सगळ्यात वर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 8 मधले अपवाद म्हणजे काही दगडावरची रेघ नाहीत, ते अंतिम नाहीत. विचार करा, एखादा खूप मोठा भ्रष्टाचार उघडीस येणार असेल तर अशा वेळी संरक्षित हित किंवा गोपनीयता याचं कारण देऊन माहिती थांबवता येणार नाही, कारण भ्रष्टाचार उघड होण्यात जास्त मोठं सार्वजनिक हित आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, या कायद्यात एक सेल्फ अनलॉकिंग सिस्टम सुद्धा आहे, म्हणजे कुलूपं आपोआप उघडण्याची सोय. ती म्हणजे 20 वर्षांचा नियम. कलम 8(3 असं म्हणतं की बहुतेक अपवाद फक्त 20 वर्षांसाठीच लागू होतात. म्हणजे 20 वर्षांपूर्वी घडलेल्या कोणत्याही घटनेची किंवा प्रकरणाची माहिती जर ती उपलब्ध असेल तर ती द्यावीच लागते. अर्थात या 20 वर्षांच्या नियमालाही काही मोजके अपवाद आहेत, जसं की देशाचं सार्वभौमत्व, संसदीय विशेषाधिकार किंवा कॅबिनेटचे निर्णय. अशी अतिसंवेदनशील माहिती जास्त काळासाठी गोपनीय ठेवली जाते, पण बाकी बहुतेक माहिती 20 वर्षांनंतर खुली होते. तर मग आज आपण काय काय पाहिलं, थोडक्यात आढावा घेऊया. आरटीआय कायदा आपल्याला माहितीचा एक व्यापक अधिकार देतो. कलम 8(1 या माहितीच्या पेटीवर 10 कुलूपं लावतं, पण हे अपवाद खूप विशिष्ट आहेत. हे अपवाद पारदर्शकता आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये संतुलन साधतात. पण सगळ्यात महत्त्वाची आहे ती मास्टर की, म्हणजेच कलम 8(2 ची सार्वजनिक हिताची तरतूद. आणि हो, 20 वर्षानंतर तर बहुतेक कुलूपं आपोआपच उघडतात. म्हणजे पारदर्शकतेची किल्ली तर आपल्याकडे आहे, पण मग शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तिचा वापर केव्हा आणि कसा करायचा. सार्वजनिक हिताची ही गुरुकिल्ली केव्हा वापरायची हा विचार आपल्या सर्वांनी करायला हवा.